तुमच्या तिथून गेलो आम्ही पुढं. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुमच्या रस्त्याने गेलो पण श्रीनिवासचं घर त्या रस्त्यावर होतं, त्याच्या मुलाचा वाढदिवस होता. पण त्याने पहिलं मला सांगितलं, पहिलं कर्तव्य करू, आधी लगीन कोंडाण्याचं, मग राहायचं. असा त्यांनी म्हणजे आपल्या त्या रस्त्यावरून गेला तो घराच्या, पण मुलाच्या वाढदिवसाला नाही गेला. त्यांनी कर्तव्य पहिलं केलं. आणि म्हणून श्रीनिवास वनगा याचं पण अभिनंदन करतो. आता 4-6 महिने 8 महिने अजून आहेत, खूप आपल्याला फिरायला लागेल. तुझे वडील पूर्ण जिल्हा पालथा घालत होते. आज वडिलांची पुण्याई आपल्या सगळ्यांचं जे काही सहकार्य आहे, आणि म्हणून आपल्या पालघरमधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण काम करूया, एवढं सांग. त्यांचा आत्मविश्वास जो आहे, हा एवढा कुठून आणता आत्मविश्वास हे पाहावं लागेल. खरं म्हणजे निवडणुका आता 6 महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे, एप्रिलपर्यंत. म्हणजे का विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे? अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही. 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर बसलेले आहे, त्यांचे सरकार घटनाबाह्य आहे. आणि या राज्यात आणि देशात एक घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देतात. या देशातल्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अडाणींचा विजय होतो. काल हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणामध्ये ज्या प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं लावला, आम्हाला त्याच्यावरती कोणतीही टिप्पणी करायची नाही. कारण आज तरी आपल्याकडे न्यायालयाचा निर्णय हा खाली मान घालून झुकून मान्य करण्याची प्रथा आहे. आणि त्या निकालानंतर उद्योगपती अडाणी म्हटले, सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते. ज्या प्रकरणामध्ये संसद चालली नाही, लोक रस्त्यावर उतरले सत्य समजून घेण्यासाठी, ते सत्य बाहेर आलं नाही, उलट त्यांना क्लीन चिट दिली. मग हे सत्य जे आहे हे इतरांच्या बाबतीमध्ये नक्की कुठल्या बिळात लपवलं जातं किंवा इतरांना न्याय का मिळत नाही? ज्या घटनाबाह्य सरकारच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातली जनता आवाज उठवते, न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जात आहेत, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊन सुद्धा या बेकायदा सरकारविषयी या विधानसभेचे अध्यक्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायला तयार नाही. अशा वेळेला जो न्याय अडाणींना मिळतो या देशामध्ये, तो न्याय या देशातल्या नागरिकांना आणि कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही, हा आमच्या पुढला एक फार महत्वाचा प्रश्न आहे. नाही, मला माहिती नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.